आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. पहिलं म्हणजे आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य आपण दिलं पाहिजे. तुम्ही बंगल्यात राहूनसुद्धा मिठाई खाऊ की नको असा विचार जर तुमच्या मनात येत असेल, तर तुम्ही फक्त एक पैशाने श्रीमंत असलेली व्यक्ती असाल. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल का नाही हा विचार तुम्ही करताय, तर तो बाजूला ठेवून त्यासाठी योग्य काय आहे ते करायला पाहिजे. दुसरं म्हणजे त्याचा विचार करा की जे फक्त तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. जागतिक युद्ध, जन्ममृत्यू या सगळ्या आयुष्याचा बोझ तुमच्या खांद्यावर तुम्ही घेऊ नका. ते वाहण्यासाठी ईश्वर आहे. तिसरं म्हणजे आयुष्यातले सगळे सिक्रेट्स कुणाही सोबत शेअर करू नका, नाहीतर लोक त्याचा गैरफायदा घेतील. चौथं म्हणजे स्वतःमधली जी ताकद आहे ती ओळखा. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी एकटा नाही आहे, पण एकटाच सर्वांना पुरून उरणार आहे, हा विचार केला तर कोणीही तुमच्या यशाला थांबवू शकणार नाही. तसंच पाचवं म्हणजे तुम्ही कितीही चांगले असलात तरी लोक तुम्हाला कधीच चांगलं म्हणणार नाहीत. काही लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतील, टीका करतील. हे गृहीत धरा, मान्यही करा आणि पुढे चला. एक रवींद्रनाथांची मला यावर गोष्ट आठवते. ती गोष्ट अशी होती की रवींद्रनाथ टागोर मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये वाचत होते एक पुस्तक. एका नावेत बसलेले होते. थोड्या वेळी त्यांनी मेणबत्ती बंद केली. चंद्राचा छान प्रकाश पडलेला होता. थोड्या वेळी त्यांनी मेणबत्ती बंद केली, पुस्तकही बंद केलं आणि चोहोकडे अगदी छान शांतपणे दृष्टी फिरवली. शीतल चंद्रछाया आणि हे इतकं सुंदर वातावरण. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपण इतक्या छान चंद्राच्या शीतल छायेमध्ये एका मेणबत्तीचा प्रकाश आपल्याला फार मोठा वाटत होता. काय आहे, छोटे छोटे आपण जे आधार पकडत राहतो ना, त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या मोठ्या परमात्म्याचा सहारा मिळतो. ते लक्षात येत नाही, त्याच्यापासून आपण दूर राहतो, बेसहारा राहतो. आणि म्हणून जर ईश्वराचा सहारा मिळवायचा असेल, आधार मिळवायचा असेल, तर तुम्हाला त्याच्याचकडे दृष्टी ठेवली पाहिजे आणि त्याच्याचकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू नका, म्हणजेच त्या गोष्टी सोडून द्या.